अशा पद्धतीने ही कर्जमाफी केल्यानंतर ज्यावेळी आमच्या रणधीर सावरकरांसोबत आमचे महायुतीचे तीनही पक्षाचे सगळे आमदार जवळपास 25-30 आमदार माझ्याकडे आले आणि माझी सवय मी सत्य नेहमी सांगतो कारण आर्थिक शिस्त ही असली पाहिजे आणि म्हणून मी त्यांना समजावून सांगितलं की मला पैसे जास्त लागणार नाही 4,000 कोटी लागणार आहे 36,000 कोटी दिले तर 40,000 द्यावे लागतील पण आर्थिक शिस्त देखील आपल्याला लावली पाहिजे कारण भविष्यात आपल्या जिल्हा बँका जर वाचवायच्या असतील तर कर्ज भरण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे या दृष्टीने घेतलेला निर्णय आहे पण आलेल्या सगळ्या आमदारांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की तुमचं आर्थिकदृष्ट्या किती बरोबर असेल तरी देखील हे जे शेतकरी बाहेर राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमीच हे राहील की 56 लाखाला दिलं आणि आम्हाला मात्र सोडून दिलं त्यामुळे तुम्ही हा निर्णय बदलवा आणि मग त्या सगळ्यांचा आग्रह मला योग्य वाटला मी आमच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी निर्णय केला की यावेळी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी द्या त्यामुळे आता जे 19च्या योजनेतही पात्र होते पण नंतर डिफॉल्ट मध्ये गेले तेही 12 लाख शेतकरी याच्यामध्ये पूर्णपणे एकही पैसा त्यांना भरण्याची आवश्यकता नाही दुसरं महत्वाचं आपण केलं ज्याचा उल्लेख कुटे साहेबांनी केला होता की उद्धवजींच्या कर्जमाफीमध्ये 2,01,000 एवढं जरी तुमचं कर्ज झालं तरी तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही एकही नाही आम्ही म्हटलं असं नाही एकतर आपले 80% शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यामुळे ते 2 लाखाच्या आतले आहेत जे 2 लाखाच्या वरचे आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने आम्ही सांगितलं की 2 लाखाच्या वरचे पैसे तुम्ही भरा 2 लाखापर्यंत पैसे आम्ही भरतो म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल अशा पद्धतीनं त्यांनाही फायदा दिला आणि अर्थात दुसरी गोष्ट जी आमच्या या शिष्टमंडळाने मला सांगितली ती मला एका मिनिटात पटली त्यांनी माझाच विषय माझ्यावर उलटवला ते म्हणाले तुम्हीच घोषित केलाय अल निनोचं वर्ष आहे मग अल निनोच्या वर्षामध्ये जर शेतकऱ्यांवर संकट आहे तर अशा वेळी तुम्ही जर चालू वर्षाचे पैसे भरा असं त्यांना सांगितलं तर शेतकऱ्यांवर हे नवीन संकट तुम्ही करताय म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे तात्काळ तीही अट आपण काढून टाकली त्यामुळे आता ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहे त्यांनी जे 26-27 लगतचे जे मागचे 3 वर्ष आहे त्या 3 वर्षातल्या कुठल्याही 2 वर्षामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी पैसे भरलेले असतील तर त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आपण घेतला खरं म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो आपण जर बघितलं तर कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाहीये आपण विचार करा जर राज्यामध्ये शेतकऱ्यांना 7 ते 8 वर्षात 3 वेळा कर्जमाफी द्यावी लागत असेल तर कुठेतरी आपल्या शेतीसमोरचे प्रश्न फार गंभीर आहेत आणि म्हणून मी नेहमी सांगतो कर्जमाफी आवश्यकच आहे ती दिलीच पाहिजे पण कर्जमाफीने कुठला शेतकरी श्रीमंत झाला नाही कर्जमाफीने कुठला शेतकरी परमनंट त्या कर्जाच्या विळख्यातनं बाहेर पडला नाही जर आपली शेती फायद्याची करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही आज आपण बघा इंडस्ट्रीत नवनवीन तंत्रज्ञान येतं आणि त्या तंत्रज्ञानामुळे ती इंडस्ट्री फायद्यामध्ये जाते जर एखाद्या उद्योगाने ठरवलं की मी नवीन तंत्रज्ञान आणणारच नाही तर तो उद्योग बंद पडतो दुसरा कोणीतरी तंत्रज्ञान आणतो आणि त्या उद्योगाच्या पुढे जातो आमच्या शेतीचं क्षेत्र देखील असं आहे की या क्षेत्रामध्ये जर आपण नवीन पद्धती आणल्या नाहीत या शेतीमध्ये आपण नवीन तंत्रज्ञान आणलं नाही तर शेती फायद्याची होऊ शकत नाही आणि मग या सगळ्या नवीन गोष्टी करण्याकरता अडचण काय आहे ती अडचण आहे गुंतवणुकीची
ज्या शेतकऱ्याकडे जो अल्पभूधारक शेतकरी आहे, या अल्पभूधारक शेतकऱ्याला गुंतवणूक त्याने करायची कशी? गुंतवणुकीकरता त्याला पैसे येतील कुठनं? तो जेमतेम पीक कर्ज काढतोय आणि तेही कर्ज जर परत करू शकत नाहीये, तर मग गुंतवणूक तो करेल कशी? आणि म्हणून 2014 नंतर मोठ्या प्रमाणात आपण शेती क्षेत्राला रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे मदत आणि पुनर्वसनचं क्षेत्र नाही, तिथं करावंच लागतं. पाऊस आला तर, अतिवृष्टी झाली तर, अवर्षण झालं तर, वाहून गेली तर, सगळ्या गोष्टी तिथं करावंच लागतं. पण केवळ तितक्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आपण निर्णय घेतला, मग जलयुक्त शिवार असेल, मागेल त्याला शेततळ असेल, मागेल त्याला सिंचन विहीर असेल, मागे त्याला ठिबक असेल. तुम्ही आठवा 2014 पूर्वीची परिस्थिती तुम्ही आठवा. मी देखील जवळपास 10 वर्ष माझ्याकडे ग्रामीण क्षेत्र होतं. मी आमदार असताना नंतर मग माझं शहरी क्षेत्र झालं. पंचायत समितीत आम्ही बसायचो. काहीतरी इष्टांक आलेला असायचा आणि मग ते पंचायत समितीचे सभापती, सदस्य आणि आमदार मिळून आम्ही वाटायचो. 4 तुझ्याकडे, 2 तुझ्याकडे, 4 तुझ्याकडे, 5 तुझ्याकडे. आणि त्या वाटणीतही आम्ही एवढं खुश असायचो की जणू काय शेतकऱ्याला आपण दिलेला आहे अशा पद्धतीची बंदरबाट आपण करायचो. मी सांगितलं की पद्धतीच दूर झाली पाहिजे आणि मग सगळ्या गोष्टी मागेल त्याला, ज्याला आवश्यकता त्याने मागावं, आपण त्याला देऊ, अशा पद्धतीनं मागेल त्याला शेततळ्यांची योजना आपण आणली. महाराष्ट्रामध्ये लाखो शेततळी आपण तयार केली. आज तुम्ही बघा, म्हणजे आम्हाला संधी मिळते अनेक वेळा हेलिकॉप्टरनं जाण्याची, अलीकडच्या काळात मी वापरत नाहीये, पण अनेक जिल्हे असे आहेत आणि मराठवाड्यातले देखील अनेक जिल्हे असे आहेत की जे कोरडे जिल्हे आहेत, पण तुम्ही वरून जर बघितलं ना, तर प्रत्येक शेतात शेततळ तुम्हाला भेटतं आणि ते विचारा कधी झालेलं आहे, हे मागेल त्याला शेततळ्याच्या आपल्या योजनेत झाले. मग जे काही पाणी आहे ते आपण साठवू शकतो. आणि मग आताच्या परिस्थितीत अल निनो मध्ये कुठेतरी 5, 7, 8 जुलैला भरपूर पाऊस येतो आणि त्याच्यानंतर 25 जुलै पर्यंत पाऊस गायब होतो. अशा परिस्थितीमध्ये जर पिकावर ताण पडला, तर त्या पिकाला पाणी द्यायचं कुठनं? त्याकरता ही शेततळी आहे, त्याकरता प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता ही कामी येत आहेत. आज परिणाम असा झाला, आम्ही साधारणपणे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं आपण केली, जलसंधारणाची कामं केली, त्या गावांचं ज्यावेळेस ऑडिट केलं, त्या ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की अनेक गावं अशी होती की जी एका पिकावर होती, ती आज 3-3 पिकं घेऊन राहिली आहे. ज्या गावांमध्ये बागायतीचा विचार करत नव्हते, फळबागांचा विचार करत नव्हते. मला नेहमी आजही माझ्याकडे तो व्हिडिओ आहे की ज्यावेळी 2019 साल असेल, मी सांगोल्याला गेलो आणि त्या सांगोल्यामध्ये एक शेतकरी म्हणाला, माझ्या शेतीत तुम्हाला यावंच लागेल, आणि मला घेऊन गेला आणि त्याने सांगितलं इथे माझ्याकडे काही पिकत नव्हतं. आज जलयुक्त शिवार नंतर ऍपल बेर त्यांनी पिकवणं चालू केलं आणि मला यावर्षी 25 लाख रुपयाचे ऍपल बेर मी त्या ठिकाणी विकेल. त्यामुळे शेतीमध्ये आणि शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक आपण सुरू केली. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ड्रिप इरिगेशन करता, ठिबक सिंचनाकरता वाट पाहावी लागायची. आम्ही सांगितलं ऑनलाईन अप्लाय करा, ऑनलाईन अर्ज करा आणि ऑनलाईनच तुमच्या खात्यात पैसे जातील. आताही जे मामा सांगत होते की काही बॅकलॉग राहिला होता, तोही आम्ही पूर्ण करतोय. आणि जेवढे अर्ज आले, 5 लाख अर्ज आले, तर 5ही लाख अर्ज आम्ही स्वीकृत करणं सुरू केलं. ट्रॅक्टरची मागणी जेवढी आली आम्ही स्वीकृत केली. इतक्या मोठ्या प्रमाणात हळूहळू हे यंत्र